काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची आज दिल्लीत बैठक पार पडते। या बैठकीसाठी महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ माणिकराव ठाकरे राजधानी दिल्लीत पोहोचले। त्यांच्याशी संवाद साधले आमच्या प्रतिनिधींना पाहूया। एनडीएची नुकतीच बैठक पार पडलेली आहे आणि आता काँग्रेस देखील सीडब्ल्यूसीची आपली बैठक आज घेताना आपल्याला पाहायला मिळते। या संदर्भात बोलण्यासाठी माणिकराव ठाकरे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज सीडब्ल्यूसीची मीटिंग होती सर, काय सांगाल, काय महत्त्वाच्या गोष्टी घडतील? सीडब्ल्यूसी बैठक आहे ज्यामध्ये सगळे सीडब्ल्यूसी मेंबर्स आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित आहोत। एकूणच चर्चा काय होईल त्या ठिकाणी आता नाही सांगता येणार, परंतु एकूणच जे चर्चेमधला भाग आहे, जे मेन विषय आहेत आपल्या सर्वांच्या समोर अपोजिशन लीडरच्या संदर्भामध्ये, आणि शेवटी मला नेमकं अजिंठा त्या ठिकाणी जे आहे तर ते आता मिळेल आणि त्यानंतर काय विषय येतील आणि कुठल्या विषयावर चर्चा होईल या ठिकाणी समजेल मला। संजय राऊतांना म्हटलं होतं आमच्या इंडिया आघाडीमध्ये प्रामुख्याने काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्यामुळे विरोधी पक्ष नेते पदासंदर्भामध्ये काँग्रेसने निर्णय घ्यावा। काँग्रेसचं काय म्हणणं? प्रश्नच नाही, काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहेत आणि सर्वच जे इंडिया आघाडीमधले पक्ष आहेत त्या सगळ्यांची इच्छा असे की त्या ठिकाणी काँग्रेसनं नेतृत्व करावं आणि त्या संदर्भामध्ये आज सीडब्ल्यूसी बैठकीमध्ये काय चर्चा होत आहेत ते मला या ठिकाणी नाही सांगता येणार, परंतु सर्वांच्या अपेक्षा काँग्रेसकडनं आहेत आणि काँग्रेस वेगाने पुढे जाते। हे सगळं चित्र संपूर्ण देशामधलं आपण सगळेजण पाहतो आहोत। राहुल गांधींचा आक्रमक तरी त्यांना विरोधी पक्ष नेते व्हावं अशा पद्धतीची देखील एक मागणी पाहायला मिळते। नाही, हा प्रत्येकाने त्या ठिकाणी विषय मांडतील। आता नेमकं सगळ्या सीडब्ल्यूसी मेंबर्स आणि सगळ्यांचा रूप काय आहे, परंतु सगळ्यांची इच्छा अशी वेगळी असणारच की राहुल गांधींनी एक नेतृत्व संपूर्ण देशामध्ये केलं आणि त्यांची यात्रा त्यांनी केली, त्या जनसंपर्क, यामुळे त्यांना विषयाचं ज्ञान, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु ह्या संदर्भात सगळी चर्चा जी आहे तर सीडब्ल्यूसीमध्ये होईल। त्या संदर्भात कुठेतरी काँग्रेसमध्ये भूमिका आहे का की राहुल गांधींना अध्यक्ष विरोधी पक्षनेतेपद घ्यावं? नाही, सगळ्यांची मनीषा असतं असं हे नाही, परंतु शेवटी निर्णय पक्ष नेतृत्व तशा प्रकारचं AICC अध्यक्ष ते खाली खारगे साहेब अध्यक्षाखाली कमिटी आहे, तर ते सीडब्ल्यूसी मीटिंग जे आहे त्यामध्ये चर्चा होऊन फायनल करेल। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसनं सगळ्यात जास्त जागा घेतल्या, त्यामुळे कुठेतरी आता काँग्रेस हाच मोठा भाऊ आहे आणि त्यामुळे जवळपास 150 जागांचीच मागणी आम्ही करणार आहोत असं नाना पटोलेनं पवित्रा केलं। नाही, मला वाटत नाही की असं कोणी किती मागणी केली असेल काँग्रेसकडून सुद्धा। शेवटी सगळे एकत्र बसल्यानंतर कोणत्या जागा कोणाकडे असावे या संदर्भाची त्या ठिकाणी चर्चा होईल, परंतु आजच काही कोणी किती जागा मागतायत, नानाभाऊच्या तोंडी काहीतरी टाकायचं असं चुकीचं आहे। शेवटी सामंजस्यानंच बसून आघाडीमधले सगळे नेते एकत्र बसतील आणि त्या विषयावर चर्चा करतील आणि अंतिम निर्णय होईल। संजय राऊतांना नाराजी व्यक्त केली आहे सगळ्या वक्तव्यावर? नाही, संजय राऊतांनी कोणी स्टेटमेंट केलं, प्रदेशाध्यक्षांनी केलं का, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी अध्यक्षांनी केलं का, अथॉराईज कोणी स्टेटमेंट केलं ते महत्त्वाचं आहे। आणि कोणी त्या ठिकाणी कोणी काही आपल्या प्रत्येकाची इच्छा असतं, म्हणणं असतं, पुढे आपण बोलता इतर चॅनलच्या माध्यमातून विचारलं जातं, त्यामध्ये कोणीतरी हे व्यक्त करतं की नाही इतक्या मिळालं पाहिजे, ह्या मिळालं पाहिजे। शेवटी ऑथॉराईज जे आहे ते प्रांताध्यक्ष, ऑल इंडिया काँग्रेस अध्यक्ष यांच्या माध्यमातूनच जी कमिटी होईल त्या कमिटीच्या माध्यमातून जे अंतिम होईल ते आपल्या सर्वांच्या समोर येईल। विधानसभेला काय चित्र असेल? विधानसभेमध्ये आघाडीचं सरकार येईल हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे, यामध्ये कोणी वेगळं काही सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही। विधानसभेला आघाडीचंच महाराष्ट्रामध्ये सरकार येईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया माणिकराव ठाकरेंनी दिली। कॅमेरामन दीपेश महाजनसह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।